राज्यातील दुसरं आणि कोकणातील पहिलं पुस्तकाचं गाव देवगडमधील पोंभुर्ले झालंय। या गावाची अजून एक वेगळी ओळख म्हणजे मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं हे गाव। पोंभुर्ले हे गाव राज्यातील दुसरे तर कोकणातील पहिलेच पुस्तकांचं गाव ठरलंय। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेमुळे या गावाला नवीन ओळख मिळालेली आहे। जन्मगाव आहे आणि त्याच्यामुळे वि. शिरवाडकरांचं आहे, त्याच्यामुळे ते नावामध्ये थोडीशी गल्लत झाली, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। विंदा करंदीकर आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी हे स्मारक व्हावं, हे पुस्तकांचं गाव हे त्याला स्टेटस देता यावा या दृष्टीने खरोखर एक चांगलं पाऊल हे कोकणामध्ये पडलेलं आहे। आणि बाळशास्त्री जांभेकर हे तर आद्य पत्रकार आहेत आणि त्यांच्या गावाचं पर्यटनदृष्ट्या विकास झाला तर केवळ ते पर्यटन म्हणून विकसित होणार नाही, तर बाळशास्त्री जांभेकरांचं गाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी प्रसिद्ध होईल। या ठिकाणी मालपेकर कुटुंबियांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जो एक पर्यटनाचा प्रकल्प उभारलेला आहे, त्यांनी हे दालन उपलब्ध करून दिलेलं आहे। पुढच्या काळामध्ये या भागातील अनेक जे नागरिक आहेत त्यांची जी घरं या ठिकाणी बांधलेली आहेत, त्या ठिकाणी त्यांनी जर अशी दालनं उपलब्ध करून दिली तर याच्यामध्ये साहित्याचं वेगवेगळ्या ज्या वेगवेगळे जे विभाग असतात, उदाहरणार्थ ललित साहित्य आहे, बाल साहित्य आहे, कविता आहेत, असं वेगवेगळ्या जे साहित्याचे प्रकार आहेत ते सगळेच पुस्तकांच्या गावामध्ये असतात। परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशी आपण संकल्पना राबवतोय की कवितांचं गाव ही संकल्पना राबवतोय। आणि कवितांचं गाव जरी मराठी भाषेच्या विभागाच्या वतीने करण्यात आलेलं असलं तरी त्यामध्ये हिंदीमधल्या सुद्धा उत्कृष्ट कवितांची पुस्तकं ही उपलब्ध करून दिली जातील।